नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बाबा. हे बघा, आम्ही तुम्हाला बरेच प्रकारचे पापड दाखवलेले मैत्रिणींनो. वाळवणाचे वर्षभर टिकणारे पापड, अगदीच खूप वेगवेगळे आणि खूप छान पद्धतीने होणारे आणि लागणारे सुद्धा, चवीला बी अप्रतिम. आज आपण वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे बरं का मैत्रिणींनो. इथं 1 वाटी जुना तांदळाचा राशनचा तांदूळ घेतला आहे पहा. अगदी जुने तांदूळ आहे आणि राशनचे आहेत, पाहू शकता तुम्ही. एकच वाटी घेतले आणि छोटी वाटी मूग डाळ घेतली पहा सपाट. असं हे माप घेतले. तांदूळ अगदी छान निवडलेले आहे. आता हे तांदूळ आपल्याला डाळ अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची पहा. स्वच्छ एकदम धुवून घेणारे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकणारे, पाहू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेले 2-3 पाण्याने. आणि हे बघा, आणि आता इथं मी 1 किलो बटाटे, बोरी बटाटा हा उकडून घेतलेला आहे, पाहू शकता. हा सुद्धा मी त्याच्यात फोडून टाकणार आहे बरं का, कारण की आपल्याला पूर्ण हे फोडून टाकायचे आणि एकत्र करायचे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला बरेचसे पापड दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हा सुद्धा खूप वेगळा प्रकार आहे आणि खरंच एवढे छान पापड लागतात की खूपच मस्त, अगदी वर्षभर टिकणारे, अजिबात खराब होणार नाही. हवाबंद डब्यामध्ये हे पापड ठेवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि खरंच आवडीने खासान, याची मला तर गॅरंटी आहेच. इथं मी चवीपुरतं मीठ टाकले, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे झाकण लावून. हे बघा, याच्या 2-4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. जास्त बी नाही, 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आपण जसं डाळ भाताला लावतो त्या पद्धतीने शिट्ट्या काढून घ्यायच्या. बघा, मस्त असा गाळ झाला एकदम, पाहू शकता तुम्ही. भरपूर सारा गाळ झालेला आहे. हे बघा, तरी मला असं वाटतं याला पाणी थोडं कमीच पडलं आहे. आपण आत्तासुद्धा पाणी टाकणार आहे, म्हणजे आपलं बेटर एकदम परफेक्ट होणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे गरमच आहे ना, गरम याच्यातच आपल्याला मी पाणी टाकून बी घेणार आहे बरं का, पाहू शकता. हे बघा किती घट्ट आहे हे. पहा मैत्रिणींनो, आता इथं मी अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे पहा. तुम्ही तुमच्या अंदाजाने वता की पापड आपला अजिबात फसला नाही पाहिजे, लय पातळही झालं नाही पाहिजे मिश्रण. हे बघा, आता हे पूर्ण आपल्याला असं वाटून घ्यायचं बरं का, बारीक एकदम. मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि पटापट असं वाटून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, बटाटा, तांदूळ, डाळ अगदी छान असं माहीम बारीक झालेलं आहे, शिजलं आहे खूप छान. आणि मीठही मी त्याच्या आधीच टाकलेलं आहे, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेमच नाही आहे. आता हे अगदीच चांगल्या पद्धतीने आपण वाटून घेऊया. आणि हे बघा, असं माहीम झालेलं आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने हे बेटर करायचे आपल्याला संपूर्ण. आणि समजा एखादी गुठळी राहिली तर ती चमच्याने काढून घ्या आणि पुन्हा त्याच्यात टाकू शकता तुम्ही. हे बघा, आता इथं शेवटचा घाणा आहे मैत्रिणींनो, त्याच्यात 7-8 मिरच्या. डबल न वाटता मी आता त्याच्यातच त्या मिरच्या टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. ह्या पापड्या थोड्या वेगळ्या आहे बरं का. याच्यात 1 चमचा जिरी टाकलेली आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात 1 चमचा ओवा सुद्धा टाकायचा आहे पहा. खूप छान सुगंध लागतो आणि चवही अप्रतिम लागते पहा. आता हे आपल्याला अगदीच माहीम असं वाटून घ्यायचं आहे, पण थांबा, लगेच वाटायचं नाही. थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची चवीपुरती. कोथिंबीर बी वाटून घेणार आहे पहा थोडीशी. अगदी मस्त असं वाटलं आहे पहा. आता हे मी पूर्ण त्याच्यात ओतून घेते बरं का मैत्रिणींनो, पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने अगदीच ओतून घेणार आहे आणि संपूर्ण बेटर असं पुसून काढून घेणार आहे त्याचं. आणि आता टाकणार आहे 1 चमचाभर पापड खार, पाहू शकता तुम्ही. आणि मिठाचा अंदाज तर तुम्हाला सांगायच नको, नेमका मापातच मीठही टाकायचं, जास्त काय टाकायचं नाही आहे आपल्याला मीठ, पाहू शकता. आणि कसं आहे मैत्रिणींनो, उन्हाळा जोपर्यंत उन्हाळा आहे कडक, तोपर्यंतच आपल्याला ही वाळवणाचे पदार्थ करता येतात. आणि हे वाळवणाचे पदार्थ तुम्ही जर माझ्या पद्धतीने केले तर खरंच खूप छान, अगदी वर्षभर टिकणारे असे हे पापड होणारे सुंदर. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे मैत्रिणींनो मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अजूनही दाखवणार आहे.
पहा बरं, मस्त असं बेटर झालेलं आहे आणि पूर्ण मिक्ससुद्धा झालं आहे. की असं नाही ते गरम थोडंसं थंड झालं तरीही तुम्ही ते पापड घालू शकता. आणि खरंच फॅन खाली सुकवले रात्रीचे किंवा बाहेर सुकवले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. खूप छान. चला मग आपण हे पापड टाकून घेऊया. हो का, अगदी मस्त असे पळी पापड. आपले हे पळी पापड अगदी सुंदर झटपट तयार होणारे, काही त्रास नाही, काय नाही. हे बघा, मी इथं वट्यावरच सावलीलाच बनवते आणि खरंच खूप छान होतात, लय पटापट होतात. अजिबात कसाच टाईम लागत नाही मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. हे बघा, इथं आता मी तुम्हाला 5-6 पापड करून दाखवते. पहा बरं, किती पटकन हे पापड तयार होतात आणि खरंच फुलणारे आहेत. चवही अप्रतिम लागते त्यांची. आणि खरं सांगू का, नवीन शिकणारं सुद्धा लगेच शिकू शकतंय असे पापड आहेत मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन त्याचं. पापड करायला खूप सोपे आहे मैत्रिणींनो, खूप पटकन होतात आणि खूप झटकन होतात हे पापड. अहो, तळले तर तुमच्या ताटात शिल्लक नाही राहणार असे हे पापड आहेत. अगदी सगळीजण आवडीने खातील. हे बघा, किती छान हे पापड झालेत, पाहू शकता तुम्ही. मी सुद्धा अगदीच पटापट हे पापड तयार करून घेणार आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही, सुंदर असे पापड तयार होतात पहा. आणि करायला बी खूप सोपे. मी याच्या आधी तुम्हाला भरपूर पापडाचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. असं नाही दोन्ही एकच, प्रत्येक गोष्ट वेगळी दाखवलेली आहे. पहा बरं, किती छान असे हे पापड आपले हे तयार होतात. पहा मैत्रिणींनो, किती सुंदर दिसतात. अगदी भरपूर सारे हे पापड झालेत बघा. पूर्ण खोट माझी भरलेली आहे आणि आपली सामग्री तर उगाच थोडीशी होती. पाहू शकता तुम्ही किती पापड झाले ते. आणि पहा काय सुंदर दिसतात. आणि ते निम्मे सुकले तेच काढायचे मैत्रिणी, जास्त वाळून बी द्यायचे नाही, नाही तर काय होतं, आपले पापड चिकटतात, मग काढायला जरा कठीण पडतात. पहा मैत्रिणी, आवडले तर मला नक्कीच सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ शेअर करा. तुम्ही कुठून बोलता मला तेही सांगा. अगदीच कुरकुरीत असे हे आपले पापड वाळलेत पहा. आणि जरा जाडसरच धरलेत, कारण की जरा जाडच धरायला लागतात, तरी ते भरपूर पातळ होतात वाळून. छान अगदी वाळलेले. इथं मी तुम्हाला निम्मेच पापड दाखवलेत पहा. पहा बरं मैत्रिणींनो, त्याच्यात ते ववा जिरी अगदी छान सुगंध येतो आणि थोड्याशा मिरच्या आणि तिखट मस्त लागते चव. चला आता इकडे तेलही तापलंय आपलं. मी तुम्हाला मस्त असे पापड हे तळून दाखवते बरं का. असे चिमट्याने धरायचे आणि पुटकुनी तळून घ्यायचे पहा. तेलही अगदी छान तापलंय. हे बघा, की तुमचा पापड लाल नाही होणार, काय नाही होणार, मस्तपैकी राहणार. आणि तेलही एवढं लागत नाही त्याला. पहा मैत्रिणींनो, इथं मी तुम्हाला संपूर्ण पापड तळून थोडेसे दाखवलेले आहेत 5-6. पहा, कुरकुरीत पापड झाला आहे आपला.
तोंडात टाकल्या टाकल्या असं वाटतं किती खावा. चला मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.